गुड मॉर्निंग स्टुडंट्स. लास्ट व्हिडिओमध्ये आपण सरफेस टेन्शन हा एक नवीन पार्ट स्टार्ट केला आहे. सरफेस टेन्शन स्टडी करत असताना आपण इंटरमॉलिक्युलर फोर्सेस काय आहेत, त्याच्यामध्ये कुठले कुठले टाईप्स आहेत, कोहेसिव्ह फोर्स कशाला म्हणायचं, अडेसिव्ह फोर्स कशाला म्हणायचं, त्याचे एक्झाम्पल्स आपण काल पाहिले. त्याच्यानंतर रेंज ऑफ मॉलिक्युलर फोर्स आपण काल स्टडी केला. त्याच्यानंतर स्पियर ऑफ इन्फ्लुएन्स असेल, सरफेस फिल्म असेल किंवा फ्री सरफेस ऑफ लिक्विड असेल, बरोबर आहे. आणि त्याच्यानंतर आज आपल्याला पाहिजे सरफेस टेन्शन ऑन द बेसिस ऑफ मॉलिक्युलर थेरी. नेमकं लिक्विडचं बिहेवियर, एखाद्या कंटेनरमध्ये आपण ज्यावेळेस लिक्विड घेतो त्यावेळेस त्या लिक्विडचं बिहेवियर कसं आहे ते आपण या मॉलिक्युलर थेरीचा यूज करून काय करणार आहोत, स्टडी करणार आहोत. पण त्याच्या अगोदर एक टर्म राहिली होती आपली, फ्री सरफेस ऑफ लिक्विड. कशाला म्हणायचं नेमकं फ्री सरफेस ऑफ लिक्विड? बघा, आपण कुठल्याही कंटेनरमध्ये किंवा ग्लासमध्ये आपण पाणी घेतलं, बरोबर आहे. एखाद्या ग्लासमध्ये आपण ज्यावेळेस पाणी घेतो त्यावेळेस त्याच्या वरचा जो भाग आहे, हा जो सरफेस आहे जो आपल्याला दिसतो, हा सरफेस जो एअरच्या कॉन्टॅक्टमध्ये आहे त्याला म्हणायचं फ्री सरफेस ऑफ वॉटर, किंवा ते लिक्विड जे कुठलं असेल तर त्याला म्हणतो आपण फ्री सरफेस ऑफ लिक्विड. किंवा असं म्हणू शकतो इट इज द सरफेस ऑफ फ्लुइड विच डज नॉट एक्सपिरियन्स एनी शिअरिंग फोर्स ऑर एनी शिअर फोर्स. कुठल्याही प्रकारचा टँजेन्शियल फोर्स याच्यावरती अप्लाय होत नाही, अशा प्रकारचा सरफेस म्हणजे फ्री सरफेस ऑफ लिक्विड. म्हणजे याचा अर्थ असं म्हणू शकतो आपण इंटरफेस बिटवीन एअर अँड लिक्विड. वरच्या बाजूला एअर मीडियम आहे, खालच्या बाजूला लिक्विड आहे. या दोन मीडियममधलं जो इंटरफेस आहे, जी बाउंड्री आहे, त्यालाच काय म्हणतो आपण फ्री सरफेस ऑफ लिक्विड असं म्हणतो. जे आपण काल पाहिलं होतं त्याच्यामध्ये मी तुम्हाला काल सांगितलं होतं, एक सरफेस फिल्म आपण काल पाहिली होती. सरफेस फिल्मची थिकनेस ही किती आहे, थिकनेस किती आहे, इक्वल टू मॉलिक्युलर रेंज आहे, दॅट इज 10⁻⁹ मीटर और 1 नॅनोमीटर एवढी त्या सरफेस फिल्मची थिकनेस असते. याच्यामध्ये XY हा काय आहे, फ्री सरफेस ऑफ लिक्विड आहे. X' Y' ही काय आहे, त्याची खालची लेअर आहे जी एवढ्या डिस्टन्सवरती आहे. आणि ही जी काय थिक लेअर आहे यालाच म्हणतो आपण सरफेस फिल्म. हे काल मी तुम्हाला सांगितलं होतं. ही सरफेस फिल्मची थिकनेस किती आहे तर इक्वल टू मॉलिक्युलर रेंज आहे. मॉलिक्युलर रेंज म्हणजे काल काय आहे ते काल मी तुम्हाला सांगितलं होतं. आता याच्यानंतर आपल्याला आज पाहिजे सरफेस टेन्शन, सरफेस टेन्शन ऑन द बेसिस ऑफ मॉलिक्युलर थेरी. सरफेस टेन्शन ऑन द बेसिस ऑफ मॉलिक्युलर थेरी. बघा, याच्यामध्ये अगोदर डायग्राम समजून घेणं गरजेचं आहे. काय काय त्यांनी सांगितले, काय बघा कन्सिडरेशन काय आहे. कालची जी डायग्राम होती तीच डायग्राम मी या ठिकाणी एक वेळेस काढतो. हा एक कंटेनर आहे. हा काय आहे, एक कंटेनर आहे. याच्यामध्ये समजा आपण वॉटर घेतलेला आहे किंवा एक लिक्विड घेतलेला आहे किंवा फ्लुइड घेतलेला आहे असं म्हटलं तरी चालेल, बरोबर आहे. या डायग्राममध्ये आपण काय कन्सिडर केलं बघा, सुरुवातीला ही वरच्या बाजूची ही जी आहे याला म्हणतो आपण फ्री सरफेस. याला आपण नाव दिलं XY. याला आपण नाव दिलं XY. याच्यानंतर या सरफेसपासून R डिस्टन्स म्हणजे याचा अर्थ इक्वल टू मॉलिक्युलर रेंजपर्यंत जे काय हा जो काय पार्ट आहे याला म्हणतो आपण सरफेस फिल्म असं म्हणतो. या खालच्या लेअरला नाव दिलं आपण X' Y'. या दोघांमधलं डिस्टन्स जे आहे या दोन लेअरमधलं ते काय आहे, मॉलिक्युलर रेंज आहे, बरोबर आहे. आता याच्यानंतर काय केलं आपण बघा, आता आपण या ठिकाणी 3 मॉलिक्युल्स कन्सिडर केले. कन्सिडर 3 मॉलिक्युल्स A, B अँड C. आता याच्यामध्ये A कसा आहे तर बघा, A इज डीप इनसाइड द लिक्विड. A कसा आहे, कम्प्लिटली डीप्ड इनसाइड द लिक्विड. हा तुमचा मॉलिक्यूल A इथं आहे. याच्या अराउंड आपण काय केलं, एक स्पियर ऑफ इन्फ्लुएन्स जो या मॉलिक्यूलचा तयार झालेला आहे तो आपण काय केला, ड्रॉ केला. याला म्हणायचं स्पियर ऑफ इन्फ्लुएन्स. हा मॉलिक्यूल Aचा काय आहे, स्पियर ऑफ इन्फ्लुएन्स. म्हणजे या स्पियरच्या आतमध्ये जर दुसरा मॉलिक्यूल आला तर त्याच्यावरती हा मॉलिक्यूल स्वतःचा इंटरमॉलिक्युलर फोर्स काय करतो, एक्झर्ट करतो. तो कसा असतो, ऑल पॉसिबल डायरेक्शनला तो फोर्स असतो. ज्या कुठल्याही डायरेक्शनने याच्यामध्ये मॉलिक्यूल एंटर झाला तर त्या डायरेक्शनला हा मॉलिक्यूल स्वतःचा फोर्स ऑफ अट्रॅक्शन त्याच्यावरती एक्झर्ट करतो. ते फोर्स डायरेक्शन या ठिकाणी ड्रॉ केलं. हा झाला स्पियर ऑफ इन्फ्लुएन्स आणि हा तुमचा सेंटरचा मॉलिक्यूल A. याच्यानंतर सेकंड मॉलिक्यूल कन्सिडर केला मी, मॉलिक्यूल B. मॉलिक्यूल B कसा आहे बघा, हा तुमचा मॉलिक्यूल Bचा स्पियर ऑफ इन्फ्लुएन्स. आणि मॉलिक्यूल B हा कुठं आहे, विदिन द सरफेस फिल्म आहे. कुठं आहे, विदिन द सरफेस फिल्म. बघा आता याच्यामध्ये काय काय चेंज आहे,
काय नाही ते आपण पुढे नंतर पाहणार आहोत. सुरुवातीला फक्त आपण अगोदर 3 मॉलिक्यूल कन्सिडर करून घेऊ. त्यांची पोझिशन कशी आहे बघा. ए मॉलिक्यूल हा कसा आहे, वेल इनसाइड द लिक्विड और कम्प्लिटली डिप्ड इन टू द लिक्विड, पूर्णपणे लिक्विडच्या आतमध्ये आहे. बी मॉलिक्यूल हा कसा आहे, इन टू द सरफेस फिल्म आहे, सरफेस फिल्मच्या मध्ये आहे, ज्याचा स्पिअर ऑफ इन्फ्लुएन्सचा काही पार्ट हा कुठं आहे, एअर मीडियममध्ये आहे आणि लार्ज पार्ट हा कुठं आहे, लिक्विड मीडियममध्ये आहे. याच्यानंतर अनदर वन मॉलिक्यूल विच इज ऑन द फ्री सरफेस ऑफ लिक्विड, त्याचा हाफ स्पिअर ऑफ इन्फ्लुएन्स हा कुठं आहे, लिक्विडमध्ये, आणि हाफ कुठं आहे, एअर मीडियममध्ये. बरोबर आहे. हे दोन्ही पण इक्वल आहेत. हा हाफ पार्ट वर एअर मीडियममध्ये, हाफ पार्ट खालच्या बाजूला. हे त्याच्यावरती आपण त्या लिक्विड मॉलिक्यूलवर त्याने एक्झर्ट केले जे फोर्सेस आहेत अदर लिक्विड मॉलिक्यूल्सवरती, ते आपण या ठिकाणी ड्रॉ केले. वरच्या बाजूला देखील तो फोर्स एक्झर्ट करतो एअर मॉलिक्यूलवर, पण सध्या तो या ठिकाणी आपण ड्रॉ करणार नाहीत. का बरं, त्याचं रिझन आपण पुढे पाहणार आहोत. बघा आता काय केलं आपण, 3 मॉलिक्यूल्स कन्सिडर केले, ए, बी आणि सी. ज्याच्यामध्ये ए मॉलिक्यूल हा कम्प्लिटली वॉटर लिक्विडच्या आतमध्ये आहे, बी हा सरफेस फिल्ममध्ये आहे आणि सी हा कुठं आहे, ऑन द फ्री सरफेस ऑफ लिक्विडच्या फ्री सरफेसच्या वर आहे. आता बघा, मॉलिक्यूल ए कुठं आहे, वी नो दॅट मॉलिक्यूल ए इज डीप इनसाइड द लिक्विड, देअरफॉर इट्स स्पिअर ऑफ इन्फ्लुएन्स इज कम्प्लिटली डिप्ड इन टू द लिक्विड. ह्या मॉलिक्यूल एचा जो स्पिअर ऑफ इन्फ्लुएन्स आहे हा पूर्णपणे कसा आहे, लिक्विडच्या आतमध्ये आहे. त्याच्यामुळे याच्या सराउंडिंगमध्ये येणारे जे काही अदर मॉलिक्यूल्स आहेत ते कुठले असणार, लिक्विड मॉलिक्यूल्स असणार. आणि आपल्याला माहीत आहे एकाच सबस्टन्सच्या किंवा एकाच मटेरियलच्या सर्व मॉलिक्यूल्सचा आकार हा जवळपास म्हणण्यापेक्षा तो सारखा असतो आणि त्यांचं मास सेम आहे. त्याच्यामुळे ते एकमेकावरती इक्वल अमाऊंट ऑफ फोर्स काय करतील, एक्झर्ट करतील. मॉलिक्युलर थेअरीमध्ये हेच सांगितलेलं आहे की कुठलाही एक सबस्टन्स जर तुम्ही चॉईस केला तर त्या सबस्टन्सचा प्रत्येक मॉलिक्यूल हा सेम साईजचा असेल, त्याचं मास कसं असेल, सेम असेल. मग आता हा लिक्विड मॉलिक्यूल आहे, हा लिक्विडच्या पूर्णपणे आतमध्ये आहे, त्याच्यामुळे दुसरं कुठलंच मीडियम याच्या कॉन्टॅक्टमध्ये येणार नाही किंवा दुसरा कुठलाच सबस्टन्स याच्या कॉन्टॅक्टमध्ये येणार नाही. त्याच्यामुळे इथं सर्व लिक्विड मॉलिक्यूल्स आहेत आणि लिक्विड मॉलिक्यूल काय करतील, समजा याच्या स्पिअर ऑफ इन्फ्लुएन्समध्ये बरेच नंबर ऑफ मॉलिक्यूल्स येतील, त्यावेळेस काय होईल, हा एका मॉलिक्यूलवरती जेवढ्या मॅग्निट्यूडचा इंटरमॉलिक्युलर फोर्स, म्हणजे याचा अर्थ कोहेसिव्ह फोर्स एक्झर्ट करेल तेवढ्याच मॅग्निट्यूडचा बट अपोजिट डायरेक्शन दुसरा फोर्स काय करेल, दुसरा मॉलिक्यूल या ठिकाणी फोर्स एक्झर्ट करेल. म्हणजे याचा अर्थ या डायरेक्शनला एका मॉलिक्यूलने याच्यावरती फोर्स एक्झर्ट केला. ॲट द सेम टाईम त्याच्या डायमेट्रिकली अपोजिट साईडला इकडं पण एक मॉलिक्यूल असेल, तो देखील लिक्विड मॉलिक्यूलच आहे, तो देखील सेम साईजचा आहे, सेम मासचा आहे, तो देखील इक्वल मॅग्निट्यूडचा फोर्स एक्झर्ट करेल बट अपोजिट डायरेक्शननं, म्हणजे अशा पद्धतीनं. आणि इकडून एक्झर्ट केला असेल अशा पद्धतीनं. म्हणजे हे दोन्ही पण फोर्सेस कसे आहेत, या साईडनं आणि या साईडनं इक्वल मॅग्निट्यूडचे, त्यामुळे एकमेकाला ते काय करतील, कॅन्सल करतील. असं ऑल डायरेक्शन्सनं त्याच्यावरती फोर्सेस एक्झर्ट होतील आणि ते सर्व फोर्सेस कसे असतील, इक्वल मॅग्निट्यूड अपोजिट इन डायरेक्शन, देअरफॉर दे ऑल कॅन्सल आउट अँड देअर इज नो रिझल्टंट फोर्स. आणि या ए मॉलिक्यूलवरती एक्झर्ट होणारा जो रिझल्टंट फोर्स आहे तो कसा असेल, 0 असेल किंवा त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा फोर्स त्याच्यावरती एक्झर्ट होणार नाही म्हणलं तरी चालेल. हे झालं ए मॉलिक्यूलच्या बाबतीमध्ये, म्हणजे याचा अर्थ ए मॉलिक्यूल हा कुठल्याही डायरेक्शनला मूव्ह होणार नाही. आता याच्यानंतर बी मॉलिक्यूल आपण पाहिला, इथे काय दिसते, वी नो दॅट मॉलिक्यूल बी लाईज विदिन द सरफेस लेअर. ही जी काय सरफेस आहे, सरफेस फिल्म आहे, त्याच्या आतमध्ये मॉलिक्यूल बी आहे आणि कसा आहे, बिलो द फ्री सरफेस ऑफ लिक्विड, या फ्री सरफेसच्या खाली आहे, परंतु कुठं आहे, सरफेस फिल्ममध्ये आहे. मग इथं आपल्याला काय दिसतंय, लार्जर पार्ट ऑफ दॅट मॉलिक्यूल बी लाईज इनसाइड द लिक्विड अँड स्मॉलर पार्ट ऑफ दॅट मॉलिक्यूल बी लाईज इन द एअर मीडियम. आता इथं जर आपण पाहिलं तर काय होईल, मॉलिक्यूल बीच्या कॉन्टॅक्टमध्ये 2 सबस्टन्सचे मॉलिक्यूल्स आलेले आहेत. एक तो ज्या सबस्टन्सचा आहे, म्हणजे याचा अर्थ लिक्विडचे मॉलिक्यूल्स आहेत, आणि त्याच्यानंतर काही मॉलिक्यूल्स कुठं आहेत, एअर मीडियममध्ये आहेत. बरोबर आहे. मग एअर मीडियमचे काही मॉलिक्यूल्स याच्यावरती स्वतःचा फोर्स ऑफ अट्रॅक्शन, इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन एक्झर्ट करतील. म्हणजे याचा अर्थ काय म्हणू शकतो आपण या ठिकाणी, या एअर मॉलिक्यूलनं लिक्विड मॉलिक्यूलवरती एक्झर्ट केलेला फोर्स जो आहे तो अधेसिव्ह फोर्स, आणि या लिक्विड मॉलिक्यूल्सनं याच्यावरती एक्झर्ट केलेला जो फोर्स आहे तो कुठला आहे, कोहेसिव्ह फोर्स आहे. इथं जर आपण पाहिलं तर आपल्याला माहीत आहे की एअर मीडियम is rarer than liquid medium or liquid medium is more denser than air medium. म्हणजे याचा अर्थ एअर मीडियम हे कसं आहे, विरळ आहे ॲज कम्पेअर्ड टू लिक्विड मीडियम. कारण आपण जर पाहिलं तर जसं आपण हवेमधून, आता आपण जे वातावरणामध्ये वावरत असतो किंवा बाहेर फिरत असताना वगैरे आपल्या कॉन्टॅक्टमध्ये हवा येते, बरोबर आहे,
पाणी येत नाही. जसं आपण रस्त्यावरून चालताना आपल्या अंगाला हवा लागते तरी पण आपण व्यवस्थित चालू शकतो, कुठलीही हालचाल बॅलन्स्ड पद्धतीने करू शकतो. परंतु पाण्यामध्ये असं करता येत नाही. पाण्यात आपण चालू शकत नाही. पाण्यामध्ये आपल्याला ज्या हालचाली आपण असं उघड्या वातावरणामध्ये करतो त्या आपल्याला पाण्यात करता येत नाही. त्याचं रिझन काय आहे तर वॉटर मॉलिक्युल्स किंवा थोडक्यात लिक्विड मॉलिक्युल्स हे कसे आहेत, एकमेकाला थोडे टाईटली बाउंडेड आहेत ॲज कम्पेअर्ड टू एअर. किंवा असं म्हणू शकतो आपण की एअर मीडियम हे विरळ असल्यामुळे त्याच्यामध्ये नंबर ऑफ मॉलिक्युलची संख्या कशी आहे, कमी आहे. आणि लिक्विड मीडियममध्ये जर पाहिलं आपण तर त्या ठिकाणची नंबर ऑफ मॉलिक्युलची संख्या कशी आहे, जास्त आहे. त्याच्यामुळे हे मीडियम कसं आहे, डेन्सर. या ठिकाणी नंबर ऑफ मॉलिक्युल जास्त असल्यामुळं रिझल्टंट फोर्स जो येणार आहे तो कुणाचा जास्त असेल, एअर मॉलिक्युलचा फोर्स हा कसा आहे, एकदम निग्लिजिबल आहे, व्हेरी स्मॉल आहे. तो आपण इथं निग्लेक्ट करू शकतो, एवढा तो कमी फोर्स आहे. मग या ठिकाणी या बी मॉलिक्युलवर जो बी मॉलिक्यूल या सरफेस फिल्ममध्ये प्रेझेंट आहे त्या मॉलिक्यूलवरती एक्झर्ट होणारा जो रिझल्टंट फोर्स आहे तो कुठं असेल, डाऊनवर्ड डायरेक्शनला असेल. म्हणजे याचा अर्थ व्हर्टिकली डाऊनवर्ड डायरेक्शनला. म्हणजे याचा अर्थ बी या मॉलिक्यूलवरती एक पुल एक्झर्ट झाला, एक प्रकारचा फोर्स एक्झर्ट झाला. त्याला म्हणू शकतो आपण इंटरनल फोर्स, जो कसा आहे इंटू द लिक्विड आहे. म्हणजे याचा अर्थ बी या मॉलिक्यूलवरती एक्झर्ट होणारा जो फोर्स आहे त्याला म्हणू शकतो आपण स्ट्रॉंग डाऊनवर्ड कोहेसिव्ह फोर्स ॲक्ट्स ऑन द मॉलिक्यूल बी. स्ट्रॉंग डाऊनवर्ड कोहेसिव्ह फोर्स, खालच्या बाजूला कोहेसिव्ह. म्हणजे कोहेसिव्ह कावर, कारण इथं पण लिक्विड मॉलिक्युल्सने आहेत, इथं पण हा पण लिक्विड मॉलिक्युलच आहे. त्याच्यामुळं हा कुठला फोर्स झाला, कोहेसिव्ह फोर्स आहे जो डाऊनवर्ड डायरेक्शनला आहे. बरोबर आहे. याच्यानंतर आता आपल्याला आपण जर पाहिलं इन केस ऑफ मॉलिक्यूल सीच्या बाबतीमध्ये काय दिसतं आपल्याला, सेम अपर हाफ ऑफ मॉलिक्यूल सी ऑफ स्पियर ऑफ, म्हणजे मॉलिक्यूल सीचा जो स्पियर ऑफ इन्फ्लुएन्स आहे त्याचा जो अपर हाफ आहे हा कुठं आहे, इनसाइड द लिक्विड. अँड अनदर हाफ इज अपर हाफ हा कुठं आहे, एअर मीडियममध्ये आहे. आणि लोअर हाफ हा कुठं आहे, लिक्विड मीडियममध्ये आहे. पण इथं जर आपण पाहिलं परत एक वेळेस तर काय समजतं आपल्याला की या अप्पर हाफमध्ये जे एअर मॉलिक्युल्स आहेत त्याच्या कंपॅरिझनमध्ये लोअर हाफमध्ये असणाऱ्या लिक्विड मॉलिक्युलची संख्या कशी आहे, जास्त आहे. त्याच्यामुळे आपण ते काम शकतो याच्यावरती पण एक प्रकारचा स्ट्रॉंग कोहेसिव्ह फोर्स कुठल्या डायरेक्शनला, डाऊनवर्ड डायरेक्शनला, याच्यावरती पण एक प्रकारचा फोर्स काय होईल, एक्झर्ट होईल. मग आता या ठिकाणी काय होते बघा, परत एक वेळेस सांगतो, ए मॉलिक्यूलवर जो एक्झर्ट होणारा फोर्स आहे तो 0 आहे. बी मॉलिक्यूलवरती आपण पाहिलं रिझल्टंट स्ट्रॉंग डाऊनवर्ड कोहेसिव्ह फोर्स एक्झर्ट झाला. सेम मॉलिक्यूल सीवर देखील स्ट्रॉंग डाऊनवर्ड कोहेसिव्ह फोर्स काय झाला, एक्झर्ट झाला. आता याच्यानंतर या तिन्ही मॉलिक्युल्सवरती एक्झर्ट होणाऱ्या फोर्सेसपैकी जर आपण पाहिलं तर बी आणि सी या दोन मॉलिक्युलवरती नेट डाऊनवर्ड डायरेक्शनला अनबॅलन्स्ड फोर्स एक्झर्ट होतोय. याचा अर्थ आपण काय म्हणू शकतो की बी अँड सी, दीज टू मॉलिक्युल्स आर गेट्स अट्रॅक्टेड इन टू द लिक्विड. ते लिक्विडच्या आतमध्ये खेचले जातील. त्यामुळे काय होईल, देअरफॉर द मॉलिक्युल्स इन द सरफेस फिल्म आर पुल्ड इनसाइड द लिक्विड. दिस मिनिमायझेस द टोटल नंबर ऑफ मॉलिक्युल्स इन द सरफेस फिल्म. त्याच्यामुळं काय होईल की इथले मॉलिक्युल्स जर खालच्या बाजूला खेचले गेले तर सरफेस फिल्मच्या आतमध्ये असणारे जे नंबर ऑफ मॉलिक्युल्स आहेत त्यांची संख्या काय होईल, कमी होईल. बरोबर आहे. त्याच्यामुळं काय होईल, ॲज अ रिझल्ट द सरफेस फिल्म रिमेन्स अंडर टेन्शन. म्हणजे याचा अर्थ इथली संख्या कमी झाल्यामुळं इथले मॉलिक्युल्स काय झाले, खालच्या बाजूला खेचले गेल्यामुळं इथं एक प्रकारचा कंटिन्युअस ताण निर्माण होईल. आणि तो ताण किंवा ते जे टेन्शन आहे त्यालाच काय म्हणतो आपण, दिस टेन्शन इज नोन ॲज सरफेस टेन्शन. म्हणजे या ठिकाणी जी सरफेस फिल्म आहे, दिस सरफेस फिल्म बिहेव्स लाईक अ स्ट्रेच्ड इलास्टिक मेम्ब्रेन. जसं आपण पाहतो की इलास्टिक मेम्ब्रेन म्हणजे याचा अर्थ काय, समजा एक रबर शीट आहे त्याला आपण ताणून धरलेलं आहे तर त्याचं बिहेवियर कसं आहे, त्या पद्धतीनं वॉटरच्या किंवा कुठल्याही लिक्विड सरफेसच्या फ्री सरफेसचं बिहेवियर असते. त्याला काय म्हणतो आपण, सरफेस टेन्शन असं म्हणतो. समजलं. म्हणजे आपण काय म्हणू शकतो, डेफिनेशन काय सांगता येईल, फोर्स ड्यू टू, बघा आणखीन एक गोष्टी सांगायची राहिली, फोर्स ड्यू टू सरफेस टेन्शन ॲट्स टँजेन्शियल टू द फ्री सरफेस ऑफ लिक्विड. या ठिकाणी जो एक्झर्ट होणारा जो फोर्स आहे तो टँजेन्शियल असेल कशाला, या फ्री सरफेस ऑफ लिक्विडला. समजलं. आता याच्यावरून आपल्याला सरफेस टेन्शनची आपल्याला डेफिनेशन सांगता येते. सरफेस टेन्शनची डेफिनेशन, त्याचा फॉर्म्युला, त्याचे डायमेन्शन्स एक्झामला विचारलेला आहे, याच्या अगोदर माहीत असलं पाहिजे. बघ इकडं सरफेस टेन्शन आपल्याला काय सांगता येईल तर एक फ्री सरफेस ऑफ लिक्विड आपण या ठिकाणी चॉईस केला. हा समजा फ्री सरफेस ऑफ लिक्विड आहे तर त्यांनी काय सांगितलं आपल्याला, सरफेस टेन्शन इज डिफाईन्ड ॲज द टँजेन्शियल फोर्स
acting per unit length on both the sides of an imaginary line drawn on the free surface of liquid. बघा आता हे एक स्ट्रेच्ड इलॅस्टिक मेम्ब्रेन सारखं बिहेव करणारं फ्री सरफेस ऑफ लिक्विड आहे. काय म्हणलं बघा, परत एक वेळ सांगतो. हा जो काय तुम्हाला पार्ट दिसतोय हा एका लिक्विडचा फ्री सरफेस आहे, ज्याचं बिहेवियर कसं आहे ज्याचं बिहेवियर कसं आहे एका स्ट्रेच्ड इलॅस्टिक मेम्ब्रेन सारखं आहे. बरोबर आहे. म्हणजे याचा अर्थ एक जाळी ज्याला असं दोन्ही साईडनं ताणून धरलेलं आहे त्याला म्हणतो आपण स्ट्रेच्ड इलॅस्टिक मेम्ब्रेन. त्याच्यावरती एक आपण इमॅजिनरी लाईन ड्रॉ केली. याच्यावरती इथे एक मॉलिक्युल आहे, इथे एक मॉलिक्युल आहे, इथे एक मॉलिक्युल, असे 3 मॉलिक्युल्स आहेत असं कन्सिडर केलं तर या मॉलिक्युलवरती टँजेन्शियल फोर्स ॲक्ट होतो. म्हणजे याचा अर्थ या लाईनला टँजेन्शियल या डायरेक्शनला फोर्स एक्झर्ट होईल. ॲट द सेम टाईम त्याच मॉलिक्युलवर या डायरेक्शनला देखील एक प्रकारचा फोर्स एक्झर्ट होतो. तसंच बाकीचे जे मॉलिक्युल्स आहेत त्यांच्यावर देखील काय होतो, एक प्रकारचा फोर्स एक्झर्ट होतो, जो कसा आहे टँजेन्शियल टू द फ्री सरफेस ऑफ लिक्विड ऑर दॅट लाईन. म्हणजे हा जो फोर्स आहे हा फोर्स आणि ह्या लाईनची लेंथ एल याच्यावरून सरफेस टेन्शन डिफाईन करतात. T = F/L फोर्स पर युनिट लेंथ. म्हणजे याचा अर्थ युनिट म्हणजे 1 बरोबर आहे. एका सेंटीमीटरवर किंवा एका मीटरवरती किती न्यूटन फोर्स एक्झर्ट झाला त्याला काय म्हणतो आपण सरफेस टेन्शन असं म्हणतो. फोर्स पर युनिट लेंथ. डायमेन्शन्स काय आहे त्याचे तर T = L⁻0 m⁻1 T⁻2 हे काय आहेत सरफेस टेन्शनचे डायमेन्शन्स आहेत. समजलं. आता ही झाली सरफेस टेन्शनची डेफिनेशन. ही तुम्हाला एक्झामला 1 किंवा 2 मार्काला विचारलं जाऊ शकते. फॉर्म्युला आणि त्याचे डायमेन्शन्स. याच्यावरती डिपेंड असणारा एक न्यूमरिकल आहे 2.4 तो आपण घेऊन या ठिकाणी थांबू. इकडं अ बीकर ऑफ रेडियस 10 सेंटीमीटर. एक बीकर आहे काचेचं ज्याची रेडियस किती आहे 10 सेंटीमीटर. ज्याची रेडियस आहे R = 10 सेंटीमीटर म्हणजेच 10 × 10⁻² मीटर. त्याला लगेच आपण काय केलं SI सिस्टीममध्ये कन्वर्ट केलं. म्हणजेच 10⁻1 आहे -1 मीटर एवढी काय आहे रेडियस. दॅट इज 0.1 मीटर म्हणू शकतो आपण. काय म्हणलं बघा, इज फिल्ड विथ वॉटर. ते जे बिकर आहे ते पाण्यानं भरलेलं आहे. बरोबर आहे. याच्यानंतर पुढे काय म्हणलं, कॅल्क्युलेट द फोर्स ऑफ सरफेस टेन्शन ऑन एनी डायमेट्रिकल लाईन. डायमेट्रिकल लाईन म्हणजे काय, या ठिकाणी काढलेली ही लाईन मग अशी काढा किंवा अशी काढा, जी डायमीटर असली पाहिजे किंवा ती सर्कलच्या सेंटरमधून पास झालेली लाईन पाहिजे. बरोबर. त्याला म्हणतो आपण डायमेट्रिकल लाईन. ऑन इट सरफेस टेन्शन ऑफ वॉटर इज 0. सरफेस टेन्शन तिने आपल्याला दिलं आहे 0.075 न्यूटन पर मीटर एवढं काय आहे सरफेस टेन्शन आहे. कशावरती, त्या फ्री सरफेस ऑफ लिक्विड. त्या लिक्विडचा जो फ्री सरफेस आहे त्या पाण्याचा फ्री सरफेस त्याचं सरफेस टेन्शन T एवढं आहे. आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे फोर्स. फॉर्म्युला आपल्याकडे आहे T = F/L. बरोबर आहे. लेंथ आपल्याला माहीत आहे का नाही, आपण कॅल्क्युलेट करू शकतो का करू शकतो. का बरं, कारण लेंथ या ठिकाणी किती असेल इक्वल टू डायमीटर असेल आणि रेडियस दिली तिने आपल्याला 2 टाइम्स डायमीटर दॅट इज 2 × 10⁻1 मीटर 2 टाइम्स रेडियस. त्याला आपण काय शकतो लेंथ ऑफ दॅट इमॅजिनरी लाईन ऑर डायमीटर. देअरफॉर F = T × L. मग T किती आहे 0.075 × 2 × 10⁻1. F = आपण इथं कॅल्क्युलेशन जर केलं 75 दोन्ही 150. बरोबर आहे. पॉईंट आफ्टर 3 डिजिट दॅट इज 0.150 × 10⁻1. यालाच आपण जर समजा 1 पॉईंट पुढे घेतला तर काय होईल 1.5 10⁻2 न्यूटन एवढ्या मॅग्नेट्यूडचा फोर्स तिथं काय होत असेल एक्झर्ट होत असेल असं आपण म्हणू शकतो. ठीक आहे. आता या ठिकाणी थांबू आपण. उद्या याच्यानंतरचा महत्त्वाचा पॉईंट आहे सरफेस टेन्शन आणि त्यानंतर मग रिलेशन बिटवीन सरफेस एनर्जी अँड सरफेस टेन्शन आपण उद्या घेणार आहोत. सरफेस एनर्जी कशाला म्हणायचं ते काय कॉन्सेप्ट आहे ते उद्या घेऊन मग नंतर दोघांमधलं रिलेशन जे एक्झामला याच्या अगोदर 3 मार्काला विचारलेलं आहे. ठीक आहे. या ठिकाणी थांबू आपण. थँक्यू. Surface tension. Observe the sewing needle placed on the surface of water and an insect walking on the surface of water. We observe that the sewing needle, which is denser than water, floats on it, and the insect is able to walk on the surface of water. How is this possible? This is because free surface of water, which is at rest,
behaves like a stretched elastic membrane supporting the needle and the insect. This property of liquid is known as surface tension. Thus, surface tension can be defined as the property of matter by virtue of which the free surface of the liquid at rest behaves like a stretched elastic membrane having contractive tendency. Let us now study this property of liquid in terms of molecular force of attraction. Consider three molecules A, B and C of a liquid. The dotted circle drawn around each molecule represents the sphere of action of each molecule. Observe that the sphere of influence of the molecule A is completely inside the liquid. It is attracted equally in all directions by the other molecules. There is no resultant force acting on the molecule A. The molecule B, that is closer to A, also does not experience resultant force. What about molecule C? A part of the sphere of action is above the liquid surface. The molecule C experiences a resultant downward force. Now consider the molecule D that lies on the liquid surface. This molecule has its sphere of action exactly half outside the liquid and half inside the liquid. Thus, the molecule D experiences a downward attractive force. Due to this downward attractive force, the molecules on the surface experience a tension called surface tension. Click on the link provided to view some more illustrations.